सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अशुभ असू शकतो. तुम्हाला तुमच्या विचार आणि कृतींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व स्थिर आणि संतुलित ठेवावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करावे लागतील. तुम्हाला तुमच्या प्राथमिक गरजा समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा कठीण असू शकतो. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुमच्या गुंतवणुकीबाबत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी घेण्यासाठी आणि तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला वेळ आणि मेहनत घ्यावी लागेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवणं आज तुमच्यासाठी खास असू शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि आर्थिक लाभही होईल. आज नातेवाईकांशी वाद घालणं टाळा, नाहीतर यामुळे तुम्हाला काहीतरी नुकसान होऊ शकतं. वाणीवरती नियंत्रण ठेवा आणि थोडा संयम ठेवा. नोकरदार लोकांनी आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं, नाहीतर यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता आणि तुमच्या मनोरंजनावरती पैसे देखील खर्च करू शकता. आज तुम्हाला लग्नाचा चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन वाहन विकत घेण्याची आज शक्यता आहे किंवा घरासाठी काही वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता. आज तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आज धनलाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमची स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज यशस्वी व्हाल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमचा आहार निरोगी आणि पौष्टिक ठेवण्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना दिवसाच्या शुभेच्छा देण्याची आणि तुमच्या स्वप्नांबद्दल आणि उद्दिष्टांबद्दल चर्चा करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता भासू शकते, परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तुमच्या समस्या या तुम्ही सोडवाल. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची आज गरज आहे. तुम्हाला मदत किंवा पाठिंब्याची आवश्यकता लागू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमची विचारसरणी आणि काम करण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. आज गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी योग्य ठरणार नसल्यानं तुम्ही तुमचे पैसे कुठेही न गुंतवण्याचा सल्ला दिला जातोय. तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे आज लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला थकवा जाणवेल आणि काही आजारांना देखील सामोरं जावं लागेल. प्रेमी जीवांसाठी आजचा दिवस चांगला नाही. तुम्हाला तुमच्या नात्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला तुमच्या भावना बाजूला ठेवून तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा आज प्रयत्न करावा लागेल. तुमचं नातं दृढ करण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीचं पूजन करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला आणखी काही प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन मार्ग शोधावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या पैशांचं नियोजन देखील करावं लागेल. आज तुम्हाला एखाद्या
फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. प्रेमी जीवांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संवाद कायम ठेवण्याची आवश्यकता भासू शकते. तुमचं नातं हे अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार हे स्पष्टपणे मांडावे लागतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एकांतामध्ये वेळ घालवून त्याचा आनंद घ्यावा लागेल. हे तुमच्या नात्यासाठी आज आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी नियोजन करावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामाचा चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही नोकरीच्या ठिकाणी बढतीची संधी मिळू शकते. तुमचं उत्पन्न ज्या स्रोतापासून आहे त्याला आज चालना मिळू शकते. आज तुमच्या मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होऊ शकतो. तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस चालू असेल तर तुम्हाला तुमचे हक्क मिळवण्याची संधी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता आणि तुमच्यामध्ये प्रेमाची नवीन फुलं देखील उमलतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आज चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुमचा आहार निरोगी आणि चांगला ठेवा जेणेकरून तुम्ही कोणत्याही आजाराशी सहजपणे लढू शकाल. आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशाचे शिखर गाठण्यासाठी तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय शुभ राहील. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक असेल. आज तुमची सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आज तुमचं मन हे खूप आनंदी असेल, ज्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असाल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल आणि अभ्यासातही चांगली कामगिरी तुम्ही कराल. आज संध्याकाळी तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असेल, जो तुम्हाला प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मदत करेल. आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनातील रहस्य उघड करावी लागतील, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये स्पष्टता येईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासानं काम करावं लागेल. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि तुमची सक्रियता वाढवावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही आर्थिक लाभ मिळू शकतात, परंतु तुम्ही तुमच्या पैशांचा योग्य वापर कराल हे लक्षात ठेवा. नातेवाईकांशी तुम्ही आज वाद टाळा. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होणार नाही. नोकरदार लोकांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं लागेल, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोरंजनावरती आज तुम्ही पैसे खर्च कराल. विवाहित लोकांना आज विवाहाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. आज तुम्हाला नवीन वाहन किंवा घरासाठी काही वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते, परंतु हे करताना तुम्हाला तुमच्या खर्चाकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा खूप चांगला ठरणार आहे. आज धनुराशीच्या लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आज तुमच्या करिअरसाठी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला या संधींचा योग्य वेळी वापर करावा लागेल. आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल आणि तुमच्या क्षेत्रातही तुम्हाला नाव कमावता येईल. व्यवसायाच्या क्षेत्रातही आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असू शकतो. तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, जी तुमच्यासाठी खूपच आरामदायक असेल.
आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी तुमची मेहनत आणि जिद्द मजबूत ठेवा आणि वेळेवर संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप यश मिळेल आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामान्यतः अनुकूल असणार नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या कामांचं नियोजन देखील काळजीपूर्वक करावं लागेल. आज कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवून त्यांच्याकडून तुमच्यासाठी पाठिंबा मिळवायला हवा. तुमच्या प्रियजनांची संगत आज तुम्हाला खूप आनंदी करेल. तुमच्या मनातील घालमेल आणि भावना आज मोकळ्या करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जोडीदारासोबत चांगलं नातं निर्माण करा. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस जगण्याचा बहुमान मिळेल. तुमच्या अपूर्ण इच्छा आज पूर्ण होतील आणि तुमचं मन आनंदाने भरून जाईल. आज तुमचं आरोग्यही खूप सकारात्मक असेल आणि तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. आज तुम्हाला काही प्रकल्पांमध्ये खूप व्यस्त राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये देखील यश मिळेल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासातही प्रगती दिसेल. आज संध्याकाळी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता आणि तुमचा मान सन्मान देखील वाढेल. आज तुम्हाला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे प्रकट करण्याची संधी मिळेल आणि लोकांकडून तुम्हाला आदरही मिळेल. प्रेम जीवनातील रहस्य तुम्ही आज उघड करा आणि तुमचं नातं स्पष्ट करण्यासाठी तुम्ही त्याचं योग्य विश्लेषण करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अशुभ फलदायी राहील. तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आर्थिक बाबींमध्ये सावध राहून खर्चाचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. आज तुमचं कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमची भाषा आज जपून वापरावी लागेल. तुमची मतं विचारपूर्वक तुम्हाला मांडावी लागतील. नोकरदार लोकांनी आज ऑफिसमध्ये शांततेनं काम करावं आणि कोणत्याही वादापासून दूर राहावं. आज तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी शुभ असू शकतं. थोडं मनोरंजन तुमच्यासाठी आवश्यक असेल आणि तुम्हाला त्यावर थोडे पैसे खर्च करावे लागतील. विवाहोत्सुक लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या घरासाठी किंवा वाहनासाठी काही वस्तू खरेदी करण्याचा विचार आज करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये सावधानता आणि संयम बाळगावा लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.